छत्रपती संभाजी महाराज जीवनगाथा भाग 2. संभाजी महाराजांना एकूण 13 भाषा अवगत होत्या. संस्कृत या भाषेतून त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती आणि नीतिशास्त्राचा अभ्यास केला. मराठी भाषा ज्ञात असल्यामुळे त्यांना राज्यकारभार आणि जनसामान्यांशी संवाद साधण्यास मदत झाली. हिंदी भाषेचे ज्ञान उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती समजण्यासाठी उपयुक्त ठरले. इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे त्यांना युरोपियन राजकारण आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. मुघल साम्राज्याशी संवाद साधण्यासाठी फारसी भाषेचे ज्ञान आवश्यक होते. अरबी भाषेचा अभ्यास त्यांना इस्लामिक संस्कृती आणि कायद्याची माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरला. घोडेस्वारीवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना लष्करी मोहिमांमध्ये गतिशीलता मिळाली. विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर आणि युद्धनीती यांचा अभ्यास त्यांना रणनीतिकार बनण्यासाठी मदत करणारा होता. दादोजी कोंडदेव यांनी भाषा आणि राजकारणाचे शिक्षण संभाजी महाराजांना दिले आणि तलवारबाजी आणि युद्धकलेचे प्रशिक्षण तानाजी मालुसरे यांनी दिले. विविध विषयांमध्ये संभाजी महाराजांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक विद्वान आणि योद्धे यांची मदत घेण्यात आली. संभाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि युद्धकलेचा वापर करून औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 लढाया लढल्या. त्यात संभाजी महाराजांनी 120 पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजी राजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झालेली नाही. संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेबला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो चवताळून उठला होता. संभाजी महाराजांबद्दल अजून माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.